रस्ते पाण्याचा प्रॉब्लेम आहे तो आहे. रस्त्याचा प्रॉब्लेम तर भयंकर आहे. ते रस्ते करा, पाण्या सोय करा. पाणी काय जवळजवळ 10-15 वर्ष जर पाण्याचं काय सोय नाही बरोबर. लोकांना आठवड्यात एकदा पाणी मिळतंय. निदान 2 दिवसांनी एकदा ते भरलं तरी मिळावं. रस्ते, पाणी आणि लाईट या सोयी व्हाव्यात अशी आमची इच्छा आहे. पाणी आणि रस्ते व्हायला पाहिजे. जनता हैराण झालेली आहे. इचलकरंजीला पाण्याची सोय आता मला वाटतं 20 वर्ष करतो म्हणाल्या. पैशाचा खेळ आहे हो. गेले 20 वर्षे ज्या समस्या अजून आहेत. काही त्यात बदल झाले. आपले पाहुणे घराकडे यायचं म्हणजे भीती वाटते त्या लोकांना. इचलकरंजी राजकारण आहे वरती सगळीकडे नावलौकीला येते. ह्यात लय राजकारण मोठं झालं. पाण्याचा विषय कोण करायला बघणार. तो म्हणते मी करतो, ह्यो म्हणते मी करतो. कारण पाणी काय इचलकरंजीला मिळणार. कामाकडे कोण देणार लक्ष. निवडणूक आली म्हणजे करतो म्हणते, त्यानंतर कोण लक्ष देत नाही. आता एक पावसाळा गेला की परत थंड पडणार, परत ते आहे ते आहे. अर्थात महायुतीचं असणार आहे. त्यांची ताकद आम्हाला काही वाटत नाही तेवढी पुरेशी होईल असं. जनता खूप नाराज आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील सुझुकीची एकमेव डीलरशिप म्हणजे मोहिते सुझुकी. 16 वर्षांच्या प्रदीर्घ अनुभवासोबत तुम्हाला इथे मिळेल सेल्स, सर्व्हिसेस आणि स्पेअर्स एकाच छताखाली. 18% GST सह विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या. मोहिते सुझुकी, काळा नाका, कोल्हापूर. मोहिते सुझुकी, उद्यमनगर, कोल्हापूर आणि मोहिते सुझुकी, सानेगुरुजी, कोल्हापूर. आजच आपली गाडी बुक करून दसरा आणि दिवाळीचा आनंद द्विगुणित करा. दर्शक नमस्कार, केके न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. इचलकरंजी शहरातील महानगरपालिका निवडणुकीला प्रारंभ झालेला आहे. राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केल्याप्रमाणे 15 जानेवारीला निवडणुका होणार आहेत. 16 जानेवारीला निकाल असणार आहे. इचलकरंजी शहर हे या शहरामध्ये पूर्वी नगरपालिका होती. 3 वर्षापूर्वी शहरामध्ये महानगरपालिकेची स्थापना झाली आणि पहिलीच निवडणूक होत आहे. 3 वर्ष प्रशासनाने कारभार केलेला आहे आणि तिथून पुढे ही पहिली निवडणूक असताना इचलकरंजी शहरातल्या जनतेच्या नेमक्या काय भावना आहेत. 2.5 लाखाहून अधिक मतदारसंख्या शहरामध्ये आहे. इथून निवडून जाणारा हा पहिलाच महापौर असणार आहे. त्याचबरोबर पहिलेच नगरसेवक हे या पहिल्या महानगरपालिकेचे असणार आहेत. त्यामुळं नेमका इथल्या जनतेला कसा महापौर, कसा नगरसेविका हवे आहे या अन्य घडामोडींचा आढावा या जनतेकडून आपण जाणून घेणार आहोत. बघूया इथले लोक काय म्हणतायत, कशा पद्धतीनं इचलकरंजी शहराचा विकास झाला आहे. मी गांधी पुतळा परिसरामध्ये आहे. इथं काही नागरिक त्याचबरोबर इथं लोक काही या चौकामध्ये उभे आहेत. काय त्यांच्या ज्या हे आहेत समस्या आहेत, काय विकास इचलकरंजीचा कशा पद्धतीने आहे आपण त्यांच्याकडून जाणून घ्या. मामा नमस्ते. काय इचलकरंजी शहर हे एक राज्यामध्ये प्रसिद्ध असणारे शहर आहे. महानगरपालिकेची स्थापना 3 वर्षापूर्वी झालेली आहे. महानगरपालिकेची स्थापना झाल्यानंतर ही पहिलीच निवडणूक होते. कशा पद्धतीने इचलकरंजी शहराचा विकास आहे. रस्ते करा, रस्ते, पाण्याचा प्रॉब्लेम आहे तो आहे. रस्त्याचा प्रॉब्लेम तर भयंकर आहे. तो काय त्यांनी खड्डे मुक्त केलेलं नाहीये. ते व्हायला पाहिजे. बरोबर ना. खड्डे आणि खडीमुक्त हा. केले. मी नंतर काकांच्याकडे जातो. हा बरोबर. भावना खड्डे मुक्ती आम्हाला व्हायला समजत पाहिजे, रस्ते चांगले व्हायला पाहिजेत, पाणी पुरवठा व्यवस्थित व्हायला पाहिजे सर्व नागरिकांना. आता महानगरपालिकेची स्थापना झाल्यापासून पहिली निवडणूक आहे. 3 वर्ष प्रशासन होतं. प्रशासन बरं की निवडणुका बऱ्या. निवडणुकांच बऱ्या प्रशासनापेक्षा. निवडणुका व्हायला पाहिजेत, पण ह्या गोष्टी व्हायला पाहिजेत. सगळ्यात महत्वाचं काय वाटतंय आता मग इथं आता इचलकरंजी शहरामध्ये पहिला महापौर महायुतीचा असेल का महाविकास आघाडीचा असणार. अर्थात महायुतीचं असणार आहे. महायुतीचा होय. का बरं असं तसं वाटतंय. नाही, एकंदरीत आताचा ट्रेंड बघितल्यानंतर तेच वाटतंय आम्हाला. पण महाविकास आघाडी पण ताकदीनं जिल्ह्यामध्ये उभी असणार आहे महायुतीच्या. नाही, त्यांची ताकद आम्हाला काही वाटत नाही तेवढी पुरेशी होईल असं. कशी विकास कामं आहेत इचलकरंजी शहरातली. आधी रस्ते करा, पाण्या सोय करा आणि काय बोलतोय सगळं. नगरसेवक निवडून आलेलं बरं का, आणि त्यांना भेटून करून घेता येते. आणि खडीकरण बंद व्हायला पाहिजे. खड्डे मोजवायला पाहिजे. पाण्याचा विषय काय हो? नेहमी इचलकरंजीत पाण्याचा विषय का असतो. पाणी प्रश्नावर इचलकरंजी समोर येते सगळ्यांच्या. पाणी काय जवळजवळ 10-15 वर्ष जर पाण्याचं काय सोय नाही बरोबर. नाही. हा, तुम्ही असं करा. आता कृष्णाचं पाईपलाईन आहे की नाही, तेच डबल करा जावा. काही करू नका. चालेल की ते डबल करा. बस कोण करणार मग हे. मी करणार का तुम्ही करणार का? सरकार करायला पाहिजे. येणारे आता इचलकरंजी महानगरपालिकेची ज्या कुठल्या पक्षात सत्ता येईल आणि कोण करला असं वाटतंय. अवघड आहे प्रश्न. काय वाटतं. 20 कोण जो येईल त्यांना प्रामाणिकपणे काम करावं असा इच्छा आहे. दुसरी गोष्ट कशी आहे, लोकांना आठवड्यात एकदा पाणी मिळतंय. निदान 2 दिवसांनी एकदा ते भरलं तरी मिळावं. रस्ता प्रॉब्लेम जिथं जाशीला तिथं रस्ते इतके खराब आहेत, ऍक्सिडेंट अपघात होण्याची शक्यता जास्त आहे. त्याच्याशिवाय जे सरकारी आपले हॉस्पिटल आहेत, हॉस्पिटल सुद्धा चांगले व्हायला पाहिजे. त्याच्यात लाईटची सोय कधी कधी दिवसभर लाईट जाते. लाईटची काही बोळामध्ये गल्लीमध्ये लाईट नसतात. त्या लाईटची सोय यायला बघाल. आणि लोकनियुक्त सरकार काय यायला पाहिजे,
की आपल्या भागात नगरसेवक कोण असेल त्याला आपण जाऊन विचारू शकतो हे कर म्हणून. प्रशासनाला आपण तिथे जाऊन आयुक्तांना विचारू शकत नाही. त्यांनी करतो म्हटले तर ठीक आहे, एवढंच होत आहे, त्या पुढे काय होत नाही. त्याला आपण हे करू शकतो. पण निदान ज्याला आपण निवडून दिलोय तो माणूस कोणी निदान तिथे जाऊन प्रश्न विचारून ते काम तर पूर्ण करणं एवढं तर होईल अशी आम्हाला काय वाटतंय. निदान पहिल्यांदा रस्त्याचा प्रॉब्लेम, कारण रस्ते आहेत तेवढेच आहेत, वाहनं जास्त झाल्यात, परंतु वाहनं जास्त झाल्यामुळे नाही, खड्डे असल्यामुळं वाहनं चुकविताना पादचारी म्हणा किंवा हे म्हणा वाहन धारक म्हणा ते सुद्धा एक ॲक्सिडेंट होण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळं रस्ते, पाणी आणि लाईट या सोयी व्हाव्यात अशी आमची इच्छा आहे. स्वच्छता कशा पद्धतीने इचलकरंजी शहरातली? स्वच्छता तर चालू आहे, फक्त कसं झालंय की आता जे ह्याच्या घंटागाड्या आहेत ते बरोबर आहेत, पण गल्ली बोळात ज्या घंटागाड्या लहान लहान आहेत त्या कंटिन्यू चालू ठेवायला पाहिजे. कारण प्रत्येक ठिकाणी नाही लक्ष देता येत नाही. पण काही ठिकाणी असं होतंय किंवा हे जास्त आहे, लहान बोळा किंवा हे आहे तिथं घंटागाडी जात नाही किंवा त्या ठिकाणी ते स्वच्छता होत नाही. आणि नेमकं ह्याच वेळेला आणि विरोधी पक्ष काय वेळेला जातात ते तिथलं तेवढं दाखवतात आणि हे कचरा उठाव केला नाही म्हणतात ते. तर सगळीकडला कचरा उठाव व्हायला पाहिजे. निदान मेन रोडला जिथं माणसं सार्वजनिक ठिकाण आहेत, सार्वजनिक ठिकाण तरी का कचऱ्याचा बाबा प्रश्न निकालाच पाहिजे. आता एवढी दुर्गंध सुट्ट्या माणसांना जाता येत नाही, इतके तर आहेत. पहिल्या महानगरपालिकेच्या निवडणूक बहुमत कोणाचं असणार, महाविकास आघाडी का महायुती? महायुतीला येईल असं आमची इच्छा आहे. का की ट्रेंड आता बघितला की जे सत्ताधारी पक्ष आहेत तेच जास्तीत जास्त विकास करू शकतात. कारण निधी आणायचा असला तर जे वरती सत्ता आहे तेच लोक सत्ताधारी खाली निधी आणून खालची कामं करू शकतील. पण जिल्ह्यात आता महाविकास आघाडी सुद्धा ताकदीने उतरलेली आहे महायुतीच्या विरोधामध्ये. की जनतेवर हे अवलंबून आहे, जनता कुणाला निवडून देईल काय देईल. समजा महाविकास जरी आले तर त्यांनी जो वरती हे करूनच त्यांना हे करत. सत्ता ह्याच्यात महाराष्ट्रात कोणाच्या आहे, महायुतीच्या आहे. महायुतीने तुम्हाला निधी दिला तर तुम्ही खालची करू शकाल, नाही तेवढं होणार ते. पाणी प्रश्न बराच वर्ष चालू आहे, पाणी मिळणार आता कुठलं मिळणार? सुळकुड योजना इकडे योजना झाल्या पण त्या वारणा झाली, सुळकुड झाली, काय कधी प्रश्न मिटणार? कधी आता बघूया की नवीन काय हे करता निवडून आल्यानंतर त्यांच्या पाठीमाला करायचं आता करून घ्यायचं. सोयी सुविधा विकास कामं कशा आहेत इचलकरंजीतली? असंच की आता सगळ्यांनी सांगितलेच की हेच की एवढंच आहे. समस्या प्रामुख्याने कुठल्या सांगाल मग? आम्ही पाणी आणि रस्ते. मामा काय बोला? पाणी आणि रस्ते व्हायला पाहिजे. जनता हैराण झालेला आहे, संपलं. इतकी वर्ष झाला प्रश्न प्रलंबित आहे, आता होणार काय? 20 वर्ष झाले होईना. मग आता होईल असं वाटतंय काय? विश्वास नाही, मला काही वाटत नाही. विश्वास नाही. बेकार. का झालं नाही? तो पाण्याचा प्रश्न का मिटला नाही? तुम्ही सांगा. आता माग सत्ताधारी आमदार होते, यावेळेला सुद्धा आहेत, का मिटलं नाही पाण्याचा प्रश्न? मग नाही मिटलं. लोक जनता खूप नाराज आहे. करत काय हतबल झाले लोक हतबल झाले. मला मिळेल तेवढं पाणी पिऊन कसं लोक जगतात. जरा झोपडपट्टीत वगैरे बघा तुम्ही किती आहे, लोक अडचणीत आहे. पब्लिक संडास धुतले जात नाही गलीच वस्ती झाले सगळं झालंय. आणि काय तर सुधारणा व्हायला पाहिजे, एवढं पब्लिकच्या अपेक्षा आहे, आशा आहे. काय बोला. दुसरं आहे पाण्याचा प्रश्न सुटू शकतोय जर प्रामाणिकपणे जर लोकांनी काम केलं. आता पुणे मुंबई सारख्या ठिकाणी 2 जण 1 जण काय पाणी येतंय, पण इथं सगळ्या लहान शहरात काय येत नाही. जे नळ टाकलेत किंवा जे पाईपलाईन केली आहे ती व्यवस्थितपणे जर झाली तर पाण्याचा प्रश्न सुटू शकतोय. दर आठवड्याला प्रत्येक ठिकाणी कुठेतरी गळती असते, ही गळती होऊ नये याची काळजी घ्यायला पाहिजे. जे हे वापरतात तुम्ही साहित्य वापरतात ते साहित्य वरच्या चांगल्या दर्जाचं असावं, कुठेही गळती होऊ नये. पाणी सोडणारा किंवा पाणी देणारा त्या लोकांनी व्यवस्थित पाणी सोडलं तर होऊ शकते. मग 2 चर्चे आहेत. एक कृष्णेचं पाणी समजा नाही झालं तर पंचगंगेचं पाणी येतं की नाही, पंचगंगे पाणी सुद्धा तुम्ही व्यवस्थित सोडला तर कृष्णेचं पाण्याचं गळती निघूस नका, हे पाणी आपल्याला पुरू शकतं. पण निदान 2 जण एकदा तर काय पाणी यावं. उत्कृष्ट दर्जाचं मटेरियल नाही, त्याच्यानंतर लक्ष दिलं जात नाही असं म्हणायचं. काय हे गळती का सारखी लागते, ह्या प्रश्न असा आहे की गळती लागते म्हणजे कुठेतरी तुमचं तिथं चुकतंय तिथं ह्याच्यात असं आम्हाला वाटतं. ठीक आहे. आता मला वाटतं कळत असल्यापासून मला एवढ्या गावात धुरळा नव्हता. धुरळा म्हणा, रस्ते एवढे खराब नव्हते. पाण्याची एक सोय महत्वाची. इचलकरंजीला पाण्याची सोय आता मला वाटतं 20 वर्ष करतो म्हणाल्यात, कोण का अजून करणार. आणि सुखसोयी म्हणजे काय, प्रशासनाकडे गेले म्हटल्यावर कोण लक्ष देत नाहीत, काय नाहीत. नगरसेवक नाहीतच, त्यामुळं काय नगरसेवकाला सांगायला गेलं
असे नगरसेवक नाहीत त्यामुळे कुणाला सांगायचं काय अवघड झालंय. बर. आणि तिथे नगरपालिकेत काय काय काम आहे तिथे वॉचमनच थांबलेला असतोय. घरपाळा भरताना सोडतात आणि हे करताना सोडत नाही, काहीतरी काम असल्यावर सोडत नाही. घरफाळा भरताना सोडतात, पाणी बिल भरताना सोडतात, इतर टायमाला सोडत नाहीत. काय काम आहे, कशासाठी भेटायचं आहे हे काय नाही. आणि पाण्याची सोय व्हावं, सामान्य नागरिकाला काय राहायचं काय प्रश्नच येत नाही असं करून ठेवले. सामान्य नागरिकांना कसं समाजसेवा तेवढी करायची, खरं त्याला राहता येत नाही. कारण काय पैशाचा खेळ आहे हो ह्यो. त्यामुळं काय सगळं अवघड आहे सामान्य नागरिकाचं. नुसतं जायचं आणि नुसतं मतदान करून यायचं, झेंडा घेऊन फिरायचं त्यांचं. सामान्य नागरिक खरोखर समाजकार्य करतोय त्यांना कोण तिकीट देतो या म्हणतोय काय बघा. सामान्य नागरिकांना म्हणजे सामान्य रिक्षावाले त्यांनी कुठला पैसा आणायचा राहायचं म्हटलं. आमचा एक ज्ञानू जाधव म्हणून होता लालगौड्याचा, त्याला वर्गणी काढून निवडून आणलं होतं 5-5 रुपये त्यावेळेला. आता 5 रुपये काय सगळं अवघड आहे. आता प्रशासन सामान्य लोकांच्याकडे लक्ष देत नाही. हा. सामान्य लोकांनी त्याच्यानं- फक्त मतदान करायचं आणि गप्प बसायचं. त्याच्यानंतर मग निवडणुका लागल्यात काय वाटते? नाही निवडणुका हे लागणारच निवडणुका. त्यामुळं काय आता काय सामान्य नागरिक काय 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 हे नाही म्हटल्यावर कोण लक्ष देणार नाही. विकास कामाच्या बाबतीत मँचेस्टर शहर कसं आहे? विकास कामाच्या बाबतीत आहे सगळं व्यवस्थित, यंत्रमाग वगैरे हे ते चालू आहेत. मंदी बिंदी आता काय ऐकाय मिळत नाही, आहे चालू आहे व्यवस्थित. एवढंच काय सुखसोयी म्हणजे रस्ते पाणी एवढं द्यावं नगरपालिकेनं प्रशासनानं. आता पहिला महापौर होण्याचा बहुमान हा महाविकास आघाडीला मिळणार का महायुतीला मिळणार? काय वाटतं? भाजपलाच मिळणार. भाजपचं आता सत्ता नगरपालिकेत आल्या म्हटल्यावर कौल त्यांच्याच आहे. त्या नवीन पिढी आहे की नाही सगळी भाजपकडेच आहे जवळजवळ. आणि भाजप यावंच आहे, आमचं काय हे नाही दुमत नाही. कोणी जरी आलं तरी जनतेची कामं करावं एवढंच सांगतो. पाण्याचा प्रश्न तुमच्या इचलकरंजीला एक असतोय, त्याच्याबद्दल काय सांगाल? पाण्याचा प्रश्न म्हणजे एक एक भागात 4 दिवसांनी पाणी येते, एक एक माळ भागाला 15 दिवसांनी पाणी येते. त्यांनी काय करायचं? ते पण पाणी स्वच्छ नाही. लिकीजचं सारखं होतंय, लिकेज इकडं कृष्णेचं आणताय तिकडे लिकेज होते. ते कायमस्वरूपी ते तोडगा काढावा लिकेजचं कायमस्वरूपी तोडगा काढावा. म्हणजे 15 दिवसाला महिन्याला 2 महिन्याला लिकेज होते. त्याच्यापेक्षा नवीन हे करून ते हे करावं. पैसे आता लिकेजला त्यांनी पैसे घालायलाच लागतात. त्याच्यावर जो वर्ण पाईपलाईन आणायचं कामाकडे का लक्ष दिलं गेलं नाही? कामाकडे कोण देणार लक्ष? निवडणूक आली म्हणजे करतो म्हणतात, त्यानंतर कोण लक्ष देत नाही. आणि विचारायला गेलं तर कोण सामान्य लोक काम केल्याशिवाय गत्यंतरी नाही. आमदार असतील, खासदार असतील, लोकप्रतिनिधी यांनी लक्ष दिलं ना का इकडे? त्यांनी करायला पाहिजेत की. मस्त इलेक्शन आल्यावर म्हणतात करतो करतो करतो, इलेक्शन संपल्यावर नंतर कोण कोणाचं नसतं हो. त्यांनी हे करायला पाहिजेत. हा प्रश्न काय सोडवा. सांगाल मामा? इचलकरंजी शहरात पहिली आता महानगरपालिका स्थापन झाल्यापासून पहिली निवडणूक होते आहे. काय कशा पद्धतीने इचलकरंजीची लढत होणार? गेले 20 वर्षे ज्या समस्या आहेत त्याच समस्या अजून आहेत, काही त्यात बदल झाले नाही. तुम्ही जो पाण्याचा प्रश्न म्हणताय हे राजकारणाचा एक भाग झालाय. तो इलेक्शन पुरतं तो प्रश्न बाहेर काढायचा, त्याचं एक गुणगान गायचं, पाणी आणतो म्हणायचं, परत्यान मी आणतो म्हणायचं, आणि ते इलेक्शन जिंकले की तो प्रश्न तसा जातो. त्यामुळे तिकडे कोणीही लक्ष देत नाही. इथचा पाणी प्रश्न अतिशय गंभीर आहे. 4-4, 5-5 कुठले पाहुणे घराकडे यायचं म्हणजे भीती वाटते त्या लोकांना. म्हणजे इतकं भयानक परिस्थिती आहे. पाणी नाहीच हो. हा सुटेल नाही प्रश्न? प्रश्न नाही, मला नाही वाटतं. हे एकमेकाचं पाय ओढण्याचं काम आहे. माझी सत्ता आली की ह्याने विरोध करायचा, ती सत्ता आली की त्याने विरोध करायचा. आता गैबी बघता त्याच वेळा मलाबाजी साहेबांच्या काळात झाला असतं, स्वस्तात झालं असतं. कागलमधनं ते पाणी आणायचा प्लॅन होता. प्रताप भोगाडेवरी मातबर लोक होती त्यावेळेला दुसऱ्या पक्षाने त्यांना विरोध, त्यामुळे ती योजना पार पडली. या अशा राजकीय डावपेचामुळे पाण्याची योजना थांबलेली आहे. नाहीतर पाण्याची योजना कधीच झाली असती. आता सुळकूर पाणी योजना प्रत्येक इलेक्शनला लोकसभा विधानसभेला बाहेर काढायचं, पाणी आणतो काढत. आता परवा मुख्यमंत्री साहेब येऊन गेले, तेच बोलले तेवढं. परत काय खंबीर नेतृत्व नाही. आजूबाजूच्या ग्रामीण लोकांना फूस लावून उठवायचं, तुम्ही विरोध करा आणि हाय ते परिस्थिती दाखवायची लोकांना. त्यामुळे पाणी प्रश्न सुटत नाही. पाणी प्रश्न सोडून इतर विकास कामं कशा पद्धतीने? रस्ते, गटर स्वच्छता कसं आहे? 110 कोटी आणलो, 105 कोटी आणलो, नुसता आकडा. तुम्ही गावातनं रस्ता पहिला एक रस्ता चांगला नाही. नुसतं बोला आता करायला ते पॅचवर्क.
आता एक पावसाळा गेला की परत खड्डे पडणार, परत ते आहे ते आहेच. इचलकरंजी एक नंबर सिटी व्हायला पाहिजे होती तसं म्हटलं तर. एवढा पैसा इथं आणि आणि इथली जी इचलकरंजी वाढली आहे नाही म्हणत नाही आम्ही. इथल्या स्थानिक लोकांनी यंत्रमागधारक लोकांनी राबून इचलकरंजी वाढवलेली आहे. स्वतःच्या यानं हिमतीनं वाढवलेली आहे, बाकी काही नाही. इतकं दुर्लक्ष कोणाचं आहे? ते राजकीय डावपेच हो सगळीकडे. सगळी नुसतीकडे आम्ही केलो तुम्ही केलो म्हणायचं नुसतं आणि पैशा जोरावर इलेक्शन लावायचं, हे करायचं, जिंकायच्या आणि बाकी हाय एरे माझ्या मागल्या. आता काय वाटतं बाजी कोण मारणार, महाविकास आघाडी का महायुती? आता ग्रामपंचायत नगर परिषद नगरपालिकेच्या नगरगाव झाल्या तेच वारं सगळीकडे येते हो. एक इफेक्ट होतोय लोकांच्यावर की बाबा आता एवढं आलंय आपण पण यांना निवडून देऊया असा परिणाम होणार आहे. खरं हिने बदल करावा, आता काय तर बदल दाखवायला पाहिजे, बदल व्हायला पाहिजे. म्हणजे गावात बाबा निदान सामान्य नागरिकाला पाहिजे असे. आम्ही काम करतोय आमचं, आम्ही पोरं बाळ कुटुंब सांभाळतोय, फक्त सामान्य नागरिकाला काय पाहिजे? रस्ते, पाणी, आरोग्य, लाईट या सुविधा झाले की जो तो आपापल्या कामानं काम करतोय, रोजचं त्याचं जीवन चालू असतंय, बाकी काय नाही. सामान्य माणसाला एवढीच अपेक्षा आहे, तुम्ही ज्या नागरिक सुविधा आहेत त्या व्यवस्थित द्या आम्हाला, बाकी काही नाही. आता जी निवडणूक होणार आहे एक नालयुग म्हणजे इचलकरंजीच्या निवडणुकीकडे सगळ्यांचा लक्ष असतो. कसं होणार आहे इचलकरंजी राजकारण आहे वरती सगळीकडे नावलौकीला येते आणि इचलकरंजीत जसे आवाडे साहेब आहेत, बरेच आहेत, नेते आहेत, निवडणूक चांगली होते, कामं पण चांगली आहेत, विकास चांगला आहे, व्यवस्थित होईल. 3 वर्ष प्रशासन होतं, प्रशासनाचं कामकाज कसं होतं? प्रशासनाचं कामकाज चांगल्या प्रकारे आहे. फक्त इचलकरंजीत पाण्याचा प्रश्न आहे, एवढा सोडवला तर बरं होईल. बाकी इचलकरंजी सगळ्या लोकांच्या सुखसुविधा आहेत, दवाखान्याची सोय झालेली आहे, लोक समाधानी आहेत. फक्त पाण्याचा प्रश्न आहे, लोकांना पाणी 4 दिवसांनी 8 दिवसांनी येते. एवढं पाण्याचा प्रश्न सोडला तर इचलकरंजी सुखी होईल. आणि इचलकरंजीचा कामधंद्यासाठी आता मागधंदा बघायला गेला तर आता कमी झाला आहे, पण काही ठिकाणी आता मागधंदा कमी झाला, पण हाय त्यांची तेजी आहे. जे राहिले शिल्लक त्यांना धंदा चांगला आहे सध्या. रस्ते, गटर, स्वच्छता, विकास कामं कसे आहेत? नाही आता रस्ते म्हटलं तर आता काम चालू आहे म्हणताना त्यांचं थोडंसं नाही तर इचलकरंजी रस्ते चांगले असतात, पण आता काम करतंय, त्यांचं काम चालू आहे, करते. आणि इथून पुढे 1 महिन्यात 2 महिन्यात होतील त्यांचे रस्ते, त्याच्याबद्दल काय नाही आहे. रस्ते त्यांचे चांगले आहेत. आता थोडेसे कामकाज सुरक्षा करण्यासाठी पाण्यासाठी खोदकाम चालू आहे, तरी पण रस्ते चांगले करतील. प्रशासनाचं कामकाज कसं होतं 3 वर्षात? तरी चांगलं होतं की चांगलं होतं. चांगलं. शहरातली विकास कामं कशी आहेत? रस्ते, गटार, स्वच्छता कशा आहे? ते काही गटारपेढ्यात स्वच्छता नाहीये, आणि कामं बाकी व्हायला राहिल्यात. व्हायला लागलं. बरं, आता महानगरपालिकेच्या निवडणुका लागल्यानंतर उमेदवार चांगले आता इच्छुक उमेदवार आहेत, ते भागातून प्रचार चालू आहे. त्याच्यानंतर वेगवेगळ्या पक्षाचे लोक नागरिकांना भेटायला, जनतेला भेटायला यायला लागल्यात. काय वाटतंय कोण बाजी मारणार, महाविकास आघाडी का महायुती? कोण येणार महानगरपालिकेत? ते काय सांगता येत येत नाही सांगता. जोर तर भाजपचाच दिसायला जास्तीत जास्त. का बरं तसं दिसतंय? काय त्यांचं सत्ताच आहे ना त्यांची आता कडेपर्यंत, त्याच्यामुळं त्यांचीच जरा सत्ता जास्त वाटायला. महाविकास आघाडी सुद्धा विरोधात त्यांच्या उभ्या आहे भक्कमपणे. हाय खरं तरी बी कसं आहे आता यांची कामं आहेत ना जास्त, पेन्शिल महिलासनी ते सगळं आता हे आहे, त्याच्यामुळे जरा लोक लाडक्या बहिणीचे पैसे मिळाले, जरा वयस्कर लोकांनी जरा त्याचा फायदा मिळाला आहे, त्याच्यामुळे लोक जरा जास्तीत जास्त भाजपच्याच रस्त्याकडे आहेत. बरोबर आहे. आता 3 वर्ष प्रशासन होतं महानगरपालिकेवर, प्रशासनाचं कामकाज कसं आहे इचलकरंजीत? काय तरी बऱ्यापैकी आहे, फक्त जरा पाण्याची जरा टंचाईत आहे, ते बी हे करूया म्हणतात त्यांनी, तर बघूया की पुढे. अनेक लोक सांगायला लागलेत पाण्याचा प्रश्न इथं प्रलंबित आहे, पाणी मिळत नाही. काय नेमका पाण्याचा प्रश्न? पाणी म्हणजे कसं झालंय आता ते ह्यात लय राजकारण मोठं झालं. पाण्याचा विषय कोण करायला बघणार, याचं राजकारण लय मोठं झालं. तो म्हणते मी करतो, ह्यो म्हणते मी करतो, कारण पाणी काय इचलकरंजीला मिळणार. मग कधी मिळणार इचलकरंजी जनतेला पाणी? तेच की आता आपण ठरवायचं ना. आता इलेक्शनला कोण बी आलं की पहिला पाण्याचा विषय करायचा, मगच इलेक्शन करायचं, असं आपण आता ठामपणानं. पण आता इतके सगळे लोक काही म्हणतात की जो तो येतोय आणि पाणी देतोच म्हणून सांगतोय, पण पाणी काय मिळत नाही. तेच की आता लोक सगळे बोरा पाडाल्यात, पाण्याचा विषय नाही म्हणून. आता कुठं कुठं पाणी नाही तिथं जागोजागी आता बोरा पाडाल्यात, सगळ्या पक्षाचे उतरल्यात आता बोर पाडायला, असं झालेलं. काय सांगाल मामा, इचलकरंजीत कशा पद्धतीच्या विकास कामं कशी आहेत इचलकरंजीतली? विकास कामं आता सध्या बरं आहेत. काय आता जे तिकडे आपण गल्ली बोळातनं बोर मारा लागलोय पाण्यासाठी, आणि हे भाजप म्हणा, हे शिवसेना म्हणा, या संदर्भात सगळेच उतरलेले आहेत.
गल्लोगल्ली बोर मारा लागलेले आहेत हा तरी सुद्धा पाणी आपल्याला चावीचं पाणी पाहिजे आहे. नदीचं पाणी म्हणा, हे बोरचं पाणी तुम्ही खर्चाला हे वापरताय. नदीचं पाणी पिण्यासाठी आम्हाला हिची व्यवस्था व्हायला पाहिजे. तिथं कुठलाही पक्ष असो, कोणीही असो, तिथं आमची सत्ता येऊ, कोणाची बी सत्ता येऊ दे, पाण्याचा प्रश्न हा मोठा फार आहे. आलं का लक्षात तुमच्या? आपल्या भागाभागातनं हे नगरसेवक आता सध्या हे कराल्यात ते कराल्यात, ते तेवढ्या पुरतच असते हो. अजून काही बोर मारल्यात, पाणी लागलेलं आहे, कनेक्शन जोडलेलं नाही. मग आता निवडणूक झाल्यावर ती समजा जुडली नाहीतर तसंच पडली ती. माझं सपलं याच्यावर. बाकी रस्ते गटार वगैरे कसं आहे? त्यांची काही सुधारणा नाहीच आहे. आपल्याला रिंग रोड येऊ असा हे भरपूर खड्डे आहेत. परवा आपले भाजपचे मंत्री येऊन गेले, कोट्याधीशी रुपयानं खर्च केले तिकडच्या रस्त्याला. या रोडनं जवळ होता रोड आपला. तुमच्या आज लक्षात आलं काय? हा रोडचा अजून काही आता 2 वर्ष झाली पाईपलाईन करून. रोड तुम्ही करा ना चांगला. पावसाळ्यात अंगावर पाणी उठणे, गाडी व्यवस्थित चालवता येणार नाही, अशा या भागात हे चालू आहे. काय वाटतं आता मग महानगरपालिकेत आता महाविकास आघाडी का महायुती, कोण बाजी मारणार? महायुती आघाडी मारणारच. संघटना घेऊन हे आपली हे होणार आहे. हे सत्ताधारी पक्ष असं काय सत्ता होणार असताना त्यांनी कामं का केलेलं नाही इचलकरंजीतली? आता ते त्यांच्या ह्याच्यावर आहे ना. आणि आपल्या 6 वर्ष झाली निवडणुका नगरपालिकेच्या नव्हत्या. आता हे महानगरपालिकेच्या निवडणुका लागलेल्या आहेत. आता सत्ता येईल तो करेल काय बघू की. आता ह्यातलं जे इलेक्शनचा पॉइंट सांगतो, एक राजकीय इलेक्शन किंवा जे पक्ष आहे ते वेगळे. इथं ज्यांनी कामं केल्यात तीच लोक निवडून येणार. इथं पक्ष बदलणार ना, म्हणजे पक्ष बघणार नाहीत. जी म्हणजे काउन्सिलर कामं केल्यात तीच येणार. म्हणजे कोण कोण येणार तुम्हाला सांगतो. संजय चनाडे ही ठराविक लोकांशीटा आरामात येणार. लायकर बिकर हे येणार. का माहिती आहे का? ह्यांनी कामं केलं तर इथं पक्षपात नाही. म्हणजे पक्ष बघणार नाही तर लोक व्यक्ती बघणार. व्यक्ती बघणार, त्या पद्धतीने येणार आणि अशा शिटा इथे येणार. मग महापौर कोणाचा होणार? महायुतीचा होणार का महाविकास आघाडीचा? आता जरी झालं तर आता सत्ताधारी पक्ष किंवा काय बी होऊन दे, पण फाईट होणार. जबरदस्त फाईट होणार. बरं, स्वच्छता कशी आहे इचलकरंजी शहरातली? इचलकरंजीतली सध्या तर चांगली आहे. बाकी समस्या कुठल्या आहेत? रोडची. बाकीची सगळी परत बोंबाबोंब आहेच. बर, आणि कुठल्या समस्या आहेत इचलकरंजीत? इचलकरंजीत मेन म्हणजे पाण्याची समस्या, ट्रॉफिकची समस्या आणि अतिक्रमण ही बोंबाबोंब. मग हे कधी निघणार? आता कधी निघणार म्हणल्यानंतर हे बघायला पाहिजे. आता हे फुटपात्र आहे, या फुटपात्रावरून चालायला सुद्धा जागा आहे का बघा किती. मग सगळे हे अंदागोळच आहे हो. शहरातील महापालिकेच्या निवडणुकांचा हा कार्यक्रम सुरू असताना इथल्या लोकांची मतं आपण आजमावून घेतली. इथल्या लोकांच्याकडून असं समजतं की अनेक प्रकारच्या समस्या इचलकरंजी शहरामध्ये आहेत. त्यातील मेन प्रश्न जो आहे तो पाण्याचा प्रश्न अनेक वर्षापासून प्रलंबित आहे. त्यामुळे याच्याकडे कोण लक्ष देणार का? याच्याकडे जो लक्ष देईल त्याला जनता या ठिकाणी स्वीकारेल असं इथल्या लोकांचं म्हणणं आहे. याचं विविध जनतेच्या भावना आपण इथून पुढे केके न्यूजच्या माध्यमातून पाहत राहणार आहोत. तुर्तास आपण या ठिकाणी थांबतोय. केके न्यूजसाठी इचलकरंजीहून कुणाल कांबळे.